नमस्कार मित्रांनो, द जीके झोन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण जेएमसी छत्रपती संभाजीनगर भरतीसाठी आवश्यक असलेली प्रश्नोत्तरे घेणार आहोत. चला तर सुरू करूया. महाराष्ट्रात बचत गटांच्या उत्पादनांसाठी किती जिल्ह्यात उमेद मॉल उभारण्याची घोषणा केली आहे? महाराष्ट्रात बचत गटाच्या उत्पादनासाठी 10 जिल्ह्यात उमेद मॉल उभारण्याची घोषणा केली आहे. महाराष्ट्रात बचत गटाच्या उत्पादनासाठी 10 जिल्ह्यांमध्ये उमेद मॉल जिल्हा विक्री केंद्र उभारण्याची घोषणा केली आहे. हे मॉल पहिल्या टप्प्यात 10 जिल्ह्यांमध्ये कार्यान्वित केले जातील आणि नंतर टप्प्याटप्प्याने ते इतर जिल्ह्यांमध्ये विस्तारले जातील. हा निर्णय महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाअंतर्गत घेण्यात आला आहे, ज्याचा उद्देश ग्रामीण भागातील महिला बचत गटांनी तयार केलेल्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देणे आहे. खालीलपैकी कोणी ज्ञान भारतम मिशनचा शुभारंभ केला आहे? खालीलपैकी नरेंद्र मोदी यांनी ज्ञान भारतम मिशनचा शुभारंभ केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येतील महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन करताना ज्ञान भारतम मिशन आणि अमृत भारत एक्सप्रेस ट्रेन यांचा शुभारंभ केला. या मिशनचा उद्देश देशातील ज्ञानाला आणि सांस्कृतिक मूल्यांना प्रोत्साहन देणे हा आहे. जगभरात 29 जुलै कोणता दिवस म्हणून साजरा करण्यात आला आहे? जगभरात 29 जुलै हा दिवस जागतिक वाघ संरक्षण दिन म्हणून साजरा करण्यात आला आहे. जगभरात 29 जुलै हा जागतिक वाघ संरक्षण दिन ग्लोबल टायगर डे म्हणून साजरा करण्यात येतो. या दिवसाची सुरुवात 2010 मध्ये सेंट पीटर्सबर्ग टायगर समिटमध्ये झाली, जिथे वाघांच्या संवर्धनासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रयत्न करण्याचे आवाहन करण्यात आले. कोणत्या राज्य सरकारने राज्यात मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे? महाराष्ट्र राज्य सरकारने राज्यात मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या अभियानांतर्गत उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद यांना प्रोत्साहनपर पुरस्कार दिले जाणार आहेत. हे अभियान 2025-26 या आर्थिक वर्षापासून तालुका, जिल्हा, महसूल विभाग आणि राज्य अशा 4 स्तरांवर राबवले जाईल. भारतात पहिले मतदान केव्हा करण्यात आले? भारतात पहिले मतदान 25 ऑक्टोबर 1951 रोजी करण्यात आले. 26 नोव्हेंबर 1949 मध्ये भारतीय संविधानाचा स्वीकार करण्यात आला. 25 जानेवारी 1950 मध्ये भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना झाली. भारतात पहिल्यांदा मतदान 25 ऑक्टोबर 1951 रोजी सुरू झाले आणि ते 21 फेब्रुवारी 1952 पर्यंत चालले. ही स्वतंत्र भारताची पहिली सार्वत्रिक निवडणूक होती. लोकसभेच्या 489 जागांसाठी निवडणूक लढवण्यात आली. भारताचे पहिले हिंदी माध्यमातील MBBS कॉलेज कोणत्या राज्यात सुरू होणार आहे? भारताचे पहिले हिंदी माध्यमातील MBBS कॉलेज मध्य प्रदेश या राज्यात सुरू होणार आहे. जबलपूर येथील मध्य प्रदेश मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये हे कॉलेज स्थापन करण्याची तयारी सुरू झाली आहे. हे कॉलेज 2027 ते 28 या शैक्षणिक सत्रापासून सुरू होण्याची शक्यता आहे. या कॉलेजमध्ये संपूर्ण MBBS अभ्यासक्रम, परीक्षा आणि क्लिनिकल प्रशिक्षण हिंदी भाषेत दिले जाईल. आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन केव्हा असतो? आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन 28 सप्टेंबर रोजी असतो. युनेस्कोने 2015 मध्ये 28 सप्टेंबर हा दिवस माहितीच्या सार्वत्रिक हक्क, पारदर्शक प्रशासन आणि जनतेला माहिती मिळवण्याचा अधिकार यांचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दिवस म्हणून घोषित केला. त्यानंतर 2019 मध्ये संयुक्त राष्ट्र महासभेने याला अधिकृतपणे मान्यता दिली. भारतात माहिती अधिकार दिन दरवर्षी 12 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो. याच दिवशी म्हणजेच
12 ऑक्टोबर 2005 रोजी भारतात माहितीचा अधिकार अधिनियम 2005 प्रभावीपणे लागू झाला होता. भारतीय धवल क्रांतीचे जनक म्हणून टिंबटिंब यांना ओळखले जाते. भारतीय धवल क्रांतीचे जनक म्हणून वर्गीस कुरियन यांना ओळखले जाते. डॉक्टर वर्गीस कुरियन हे एक महान भारतीय सामाजिक उद्योजक होते. त्यांनी ऑपरेशन फ्लड या जगातील सर्वात मोठ्या डेअरी विकास कार्यक्रमाचे नेतृत्व केले. यामुळेच भारताला जगातील सर्वाधिक दूध उत्पादक देश बनवण्यास मदत झाली. त्यांना भारताचे मिल्कमॅन ऑफ इंडिया म्हणूनही ओळखले जाते. कल्याण सोना व सोनालिका ह्या कोणत्या पिकाच्या संकरित जाती आहेत? कल्याण सोना व सोनालिका ह्या गहू या पिकाच्या संकरित जाती आहेत. हरित क्रांतीच्या काळात भारतात गव्हाचे उत्पादन वाढवण्यासाठी या जातींचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात आला. या जाती डॉक्टर नॉर्मन बोरलॉग यांनी मेक्सिकोमध्ये विकसित केलेल्या होत्या आणि 1960च्या दशकात भारतात आणल्या गेल्या, जिथे त्यांचे भारतीय परिस्थितीनुसार अनुकूलन केले गेले. तोंडात तीळ न भिजणे या वाक्यप्रचाराचा अर्थ ओळख. तोंडात तीळ न भिजणे या वाक्यप्रचाराचा अर्थ आहे गुप्त गोष्ट मनात न ठेवणे. हा वाक्यप्रचार अशा व्यक्तीसाठी वापरला जातो जी कोणतीही गुप्त गोष्ट किंवा रहस्य आपल्या मनात ठेवू शकत नाही. तीळ हा पदार्थ खूप लहान आणि निसरडा असतो, जो तोंडात पकडणे कठीण असते. याच उपमेवरून तीळ न भिजणे म्हणजे एखादी छोटीशी गोष्टही मनात न ठेवता ती लगेच बाहेर पडणे असा अर्थ होतो. अधोरेखित शब्दांची विभक्ती ओळखा. पावसात भिजू नका या शब्दाची विभक्ती आहे सप्तमी विभक्ती. सप्तमी विभक्ती ही विभक्ती ठिकाण किंवा वेळ दर्शविते. या विभक्तीचे प्रत्यय त आणि आ हे आहेत. पावसात या शब्दात पाऊस या नामाला त हा प्रत्यय लागला आहे, जो पावसामध्ये किंवा पावसाच्या आत असा अर्थ दर्शवितो, म्हणजे ठिकाण सूचित करतो पावसाच्या स्थितीत. त्यामुळे हा शब्द सप्तमी विभक्तीमध्ये येतो. नामाबद्दल विशेष सांगून त्याची व्याप्ती मर्यादित करणारा शब्द म्हणजे विशेषण होय. विशेषण हे असे शब्द आहे जे नाम किंवा सर्वनाम यांच्याबद्दल अधिक माहिती देतात. ते नामाचा गुण, संख्या, रंग, आकार किंवा इतर वैशिष्ट्ये सांगून त्या नामाची व्याप्ती मर्यादित करतात. इतर उदाहरणे: सुंदर फूल. येथे सुंदर हे विशेषण फूल या नामाची व्याप्ती मर्यादित करते, म्हणजे फक्त सुंदर फुलांबद्दल बोलले जात आहे, सर्व फुलांबद्दल नाही. कोणत्या शब्दसमूहासाठी शाश्वत हा एकच शब्द योजता येईल? कायम टिकवणारे या शब्दसमूहासाठी शाश्वत हा एकच शब्द योजता येईल. शाश्वत या शब्दाचा अर्थ कायमस्वरूपी, अनंत, नष्ट न होणारे, सतत टिकणारे असा होतो. जे कधीही संपत नाही किंवा नष्ट होत नाही ते शाश्वत असते. इतर पर्याय आणि त्यांचे अर्थ आपण पाहणार आहोत. शिल्लक राहिलेला यासाठी बाकी उरलेला किंवा अवशेष असे शब्द वापरले जातात. वारंवार उल्लेख होणारे यासाठी पुनरावृत्ती होणारे किंवा पुनरावृत्त असे शब्द वापरले जाऊ शकतात. खालील वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. अवदसा आठवणे. या वाक्यप्रचाराचा अर्थ आहे वाईटाची इच्छा होणे. याचा अर्थ एखाद्या व्यक्तीला वाईट किंवा नुकसानीकारक गोष्ट करण्याची बुद्धी सुचणे किंवा एखादे मूर्खपणाचे काम करण्याची इच्छा होणे. ही परिस्थिती अनेकदा स्वतःच्याच नुकसानीला कारणीभूत ठरते. मित्रांनो, चॅनल आवडला असेल तर प्लीज नक्कीच सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.